आज आपण देवदर्शन किचनमध्ये अगदी झटपट होणाऱ्या अशा भाजींचे 11 प्रकार पाहूया। पहिली भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला। कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे। सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो। कांदा भाजून झालेला आहे तो प्लेटमध्ये काढून घेते। पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते, तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे। जास्तही काळपट भाजायचं नाही। सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे। धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे। आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते। थोडी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते। थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे। आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली। वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे। वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे। देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे। त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे। वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात। वांगी ही किडलेली नाही। त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। गॅसवरती आता कढई ठेवली। कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे। वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात। सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे। परतून घ्यायचं आहे। अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे। वांगी ही मऊ झालेली आहे, थोडी रंग सुद्धा बदललेला आहे। त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ ह्या प्रकारे। आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे, आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे। सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे। सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे। मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्त असं तेल सुटलेलं आहे। मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे। झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरी छान अशी सुटलेली आहे। तुम्ही पाहू शकतात रंगही मस्त आलेला आहे। परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे। पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही, म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते। पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता भाजी किती जबरदस्त दिसत आहे। छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे। अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो। आता भाजी झालेली आहे। त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते। भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीरही यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही। तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते। पहिल्या भाजीचा प्रकार हा तयार झालेला आहे। मग आता दुसऱ्या भाजीच्या प्रकाराकडे वळूया। भाजी प्रकार 2, दुसरी ही भाजी आपली आहे गिलक्याची। तर यांना काही भागामध्ये गिलके म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात। घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलक्याची भाजी। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली। गिलकी ताजी आणि फ्रेश आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते। मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही
चिरून घेऊ शकतात। आता गिलकी ही कापून झालेली आहे। या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही। त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाववाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही, तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते, थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरीसुद्धा मस्त आलेली आहे। त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का। कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं। तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यासोबतच गिलक्याचे कापसुद्धा मऊ झालेले आहे। काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरीसुद्धा दिसत आहे मसाल्यांना। परतून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरीसुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे। आता आपण भाजी प्रकार 3 पाहूया। तर तिसरी भाजी आपली आहे बटाट्याची। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले। बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला। हे बारीक असं कुटून घेतलं। परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले। म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे कापसुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे। याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही। त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते। 1 बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी
करून घेऊ शकतात, काही हरकत नाही. तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे. सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते. आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे. अशा दोनही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाईडमध्ये लांबही करून घेऊ शकतात. त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे. आता मसाले पाहू, गॅस अगदी कमी होता बरं का. छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे. टोमॅटो सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. परतत असतानाच चवीनुसार मीठही टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे, मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे. मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ. गॅस अगदी कमी होता, तुम्ही पाहू शकता. 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पुन्हा परतून घेऊ आणि बटाटासुद्धा दाबून दाखवते. बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे, लगेचच दाबली का ती तुटत आहे. असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच, मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार. पण ही भाजी आहे थोडी घट्टसरच छान चवीला लागते. गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे. आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते. म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर हे वाटून घेतलं. असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे. मी तुम्हाला दाबूनही दाखवते. आता ही जी भाजी आहे ना, खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. प्लेटमध्ये काढते. तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. तशी लाल मिरचीचा वापर न करता हिरव्या मिरचीच्या वाटणातील फ्लावरची भाजी पाहूया. फ्लावर चिरून झालेली आहे. त्यानंतर भाजीसाठी लागणारा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे, म्हणून गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. 1 वाटी भरून तो कांदा टाकायचा आहे. कांदा भाजत असताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं का कांदा छान व्यवस्थित असा आणि पटकनही भाजला जातो. कांदा असा लालसर रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा भाजला गेला आहे. त्यानंतर काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये. आता आपण ही भाजी हिरव्या मिरचीच्या वाटणातली करत आहोत, तर म्हणून हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी मी 4 लोकांसाठीची भाजी करत आहे, म्हणून एवढ्या ह्या साधारण 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरच्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, जास्तही जाळायच्या नाही. त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. खोबऱ्याचा खीससुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, जास्तही काळपट भाजायचं नाही. खोबऱ्याचा खीस भाजत असताना त्यावरती तेल वगैरे टाकायची काही गरज नाही. असं भाजून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जर का धने पावडरचा वापर करत असाल तर 1 चमच धने पावडरचा वापर करू शकतात. घेतलेले 2 चमच धने हे भाजून घ्यायचे आहे. भाजून झालेले आहे असे थोडे हलके, त्यानंतर काढून घ्यायचे आहे. एवढे हे मसाल्याचे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे हे भाजलेलं साहित्य. आता 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या या मसाल्यासोबत टाकायच्या आहे. त्यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी यामध्ये देठासोबतची कोथिंबीर टाकायची आहे स्वच्छ धुवून आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि हा मसाला मिक्सरला लावून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे. मसाला हा वाटून झालेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकते आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकते. पानं थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये लगेचच आपल्याला हे वाटण घालायचं आहे. मसाला हा टाकून घेतल्यानंतर थोडासा परतून घ्यायचा आहे. मसाला भाजत असताना केव्हाही गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती मसाला हा टाकलेला आहे तेलामध्ये. तेल मात्र कडकडीत असं गरम होतं. थोडासा काही सेकंद पुरताच फक्त परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे फ्लावर आहे हे गोबीचे तुकडे स्वच्छ धुवून घेतले 2 ते 3 पाण्याने आणि त्यानंतर हे मसाल्यामध्ये टाकायचे आहे. ह्या प्रकारे मिक्स करून घेऊ. मिक्स करून झालेला आहे. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला टाकते आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यासोबतच चवीनुसार मीठही टाकायचं आहे.
साधारण 1 चमच मीठ वापरायचं आहे. आपल्या चवीनुसार थोडंसं मिठाचं प्रमाण कमी अधिकही करू शकतात. मिक्स करून घेते. पूर्णपणे व्यवस्थित असं हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्याला थोडासा हा मसाला असा चिटकतो, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि ते पाणी तेवढंच टाकायचं आहे. जास्तही आता आपण पाणी यामध्ये टाकणार नाहीत. मिक्सरचं भांडंसुद्धा क्लीन झालेलं आहे. असं अन्न स्वयंपाक करताना वाया जातं, तेही वाया जात नाही. झाकण ठेवते. गॅसची फ्लेम कमीच आहे. कमी फ्लेमवरती साधारण 3 मिनटं हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. अधूनमधून चेक करायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही. साधारण 3 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते. मसाला छान असा भाजला गेलेला आहे. त्यासोबतच हे फ्लावरचे जे तुकडे होते ते कापसुद्धा मस्त अशी शिजलेले आहे. मी तुम्हाला आता हे दाबूनसुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकतात, अशी जर का आपण फ्लावर टाकली यामध्ये तर वेगळी अशी तेलामध्ये फ्राय करायची गरज नाही. चमच्याने दाबताच बरोबर ही तुटत आहे. आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. भाजी जशी आपल्याला पातळसर करायची आहे त्यानुसार. पाणी घालताना भाजीमध्ये केव्हाही आपल्याला गरम उकळतच पाणी टाकायचं आहे. साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आत्ता जरी तुम्हाला ही भाजी पातळसर वाटत असली, मात्र शिजल्यानंतर ही भाजी घट्टसर होईल. इतपत ही पातळसर भाजी आहे. त्यानंतर गॅस आपल्याला मोठा करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे. भाजीला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे. आणि अशी मस्त छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती पुन्हा भाजी आपल्याला 2 मिनिटापर्यंत शिजून घ्यायची आहे. म्हणजे भाजीला तरी छान येते. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात. आता ही घट्टसर भाजी झालेली आहे थोडीशी. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा अर्धा मिनिटापर्यंत ही भाजी आपण शिजून घेऊ. आता भाजी ही तयार झालेली आहे. अशा प्रकारची गॅस बंद करते आणि आता ही गोबीची हिरव्या वाटणातील भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. तर मंडळी, नेहमी लाल मिरचीची मसाला भाजी खाऊन कंटाळा आला का अशा प्रकारची हिरव्या वाटणातील भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे भाजी बनवण्यासाठी. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि मोहरी अशी हलकी तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे. आता जिरे मोहरी दोघं आपल्याला तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण टाकायचं आहे. तर आपण ही मसाली भाजी करत आहोत, त्यासाठी अगदी थोडाशा तेलाचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे. तुम्हाला जर का तेल आवडत नसेल तर कमी जरी घातलं तरी काही हरकत नाही. तेलामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचा आहे. असं थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर आता मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे म्हणून 2 चमचे गच्च भरून मिरची पावडर टाकते आणि चिमूटभर हळद टाकते. मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. पाव चमचा गरम मसाला टाकते. तुम्ही कोणताही गरम मसाला यामध्ये वापरू शकतात आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही गरम मसाला घालू शकतात. आता हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे. मसाला भाजत असताना केव्हाही आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. गॅस कमीच आहे. मसाला हा मिक्सरच्या भांड्याला काही चिटकलेला असतो, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कढईमध्ये, जेणेकरून मसाले हे भाजत असताना कढईला करपणार सुद्धा नाही, लागणार सुद्धा नाही. आता ह्या मसाल्यावरती झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटापर्यंत हा मसाला आपल्याला भाजू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी भाजण्यासाठी ठेवलेला होता. तो मसाला पाहूया. तुम्ही पाहू शकतात मसाला मस्त असा भाजला गेलेला आहे. छान तरी सुद्धा सुटलेली आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे मसाला छान भाजल्यानंतरच भाजीसाठी यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना मात्र थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, तर गरम पाण्याचा वापर करायचा आहे. साधारण 2 ग्लास पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे. भाजीला मस्त खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि अशी 1 मिनिटापर्यंत उकळी आल्यानंतर गॅस अगदी कमी करायचा आहे. गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे, म्हणजे हा रस्सा. परतून आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरून, म्हणजेच कोथिंबीरचे फक्त पानं धुवून चिरून घेतलेले आहे ते टाकलेले आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी गॅसची फ्लेम कमी करून जर का आपण भाजी शिजून घेतली तर भाजीला रंगही छान येतो आणि मस्त तरी सुद्धा येते. आता हा रस्सा तयार झालेला आहे शेवभाजीसाठीचा. शेव घेऊया.
साधारण 1 वाटी या ठिकाणी शेव घेतलेले आहे। तुम्ही जर का जळगाव खान्देश भागामध्ये राहत असाल तर अशाच पद्धतीचे शेव हे भाजीसाठी मिळत असतात। हे भाजीचे शेव घेतलेले आहे। हे थोडे कडकच असतात, म्हणजे जास्त मऊ होत नाही ते भाजीमध्ये टाकल्यावरती सुद्धा। गॅस अगदी कमी आहे, शेव टाकते आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शेव टाकल्यानंतर भाजी ही जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर शेव जास्त शिजतील आणि मऊ पडतील। आता शेव घातल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दाखवत आहे। भाजी अशी थोडीशी पातळसर वाटत आहे, पण साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये भाजी थोडीशी थंड झाली की भाजीला घट्टसरपणा येतो। तोपर्यंत आपण वांग्याचं भरीत बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 पाव किलो हे 2 वांगे घेतलेले आहे। वांगी अशी ताजी आहे, तुम्ही पाहू शकतात अशी हिरवी वांगी आहे आणि त्यावरती असे पांढरे पट्टे आहे। तर ही जी वांगी आहे जळगाव खान्देश भागामध्ये भरताची वांगी म्हणून प्रसिद्ध असतात। वांगी घेताना अशी आपल्याला निवडून घ्यायची आहे, म्हणजे वांग्यांना कुठेही कोप असायला नको। जर का वरतून छिद्र असलं तर आतमध्ये ते वांग किडलेलं असू शकते, म्हणून कोप असलेलं वांग घ्यायचं नाही आपल्याला भरतासाठी। त्यानंतर हे देठाजवळची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे, म्हणजे व्यवस्थित वांग भाजलं जातं। त्यानंतर वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। ब्रशनेही तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा हातानेही। अगदी थोडंसंच तेल लावायचं आहे। असं तेल लावून घेतल्यामुळे काय होतं, वांग आपण जेव्हा भाजतो आणि सोलतो, भाजून घेतलेलं वांग ते व्यवस्थित असं सोललं जातं। आता वांगी भाजायची आहे म्हणून मी गॅस चालू करते आणि असं स्टँड ठेवलेलं आहे गॅसवरती। त्यानंतर वांगी ठेवते। जर का तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवरती सुद्धा ही वांगी भाजून घेऊ शकतात। चुलीवरती भाजलेल्या वांग्यांचं भरीत तर अप्रतिम चवीला लागते, गॅसवरच्या भाजलेल्या भरतापेक्षाही। वांगी भाजत असताना अशा प्रकारे आपल्याला ती फिरवत घ्यायची आहे। देठाचा भाग हातात पकडायचा आणि मग फिरवायचं, म्हणजे हाताला चटकाही लागत नाही। अशी सर्व बाजूंनी ही जी वांगी आहे मस्त अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे, अशी पूर्ण काळी होईपर्यंत। आणि काळी झाली की अशी वांगी छान मऊ सुद्धा होतात। तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मोठी लहान करत ही वांगी अशी शेकून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता नंतर मी स्टँड काढून घेतलं आणि डायरेक्टली गॅसवरतीच ही वांगी शेकलेली आहे। आता गॅस बंद करते, म्हणजे वांगी मस्त अशी मऊ झालेली आहे आणि छान अशी शेकलीही गेली आहे। त्यानंतर वांगी ताटामध्ये काढून घेतल्यावरती ही वांगी आपल्याला थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे, म्हणजे वांग्याची जी साल आहे ती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे। तर मंडळी, या ठिकाणी वांग अगदी थोडंसं गरम असताना वांग्याची साल काढून घेतली तर ती साल अगदी व्यवस्थित निघते, त्याला वांग असं चिटकून येत नाही, वांग्याचा जो गर असतो तो। आणि थंड झाल्यानंतर जर का आपण वांग सोललं तर वांग्याचा गर त्या साली सकट चिटकून येतो, म्हणून थोडंसं कोमट असतानाच वांगी ही सोलून घ्या। वांगी ही सोलून झालेली आहे, त्यानंतर देठ अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायचं आहे। आता वांगी जर का आतमध्ये किडलेली असेल तर मग ती कशी चेक करायची, मी घेताना तर सांगितलीच, वांगी वरतून आधी छिद्र वगैरे नसलेलीच वांगी आपल्याला घ्यायची आहे। हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात किडलेलं जर का वांग असलं तर ते या ठिकाणी लगेचच आपल्याला कीड दिसते, ते वांग आपल्याला टाकून द्यायचं आहे, वापरायचं नाही। आता ही वांगी दोघी मी चेक करून घेतलेली आहे, किडलेली नाही। त्यानंतर एखादी भांड्यामध्ये वांग घ्यायचं आहे भाजलेलं, त्यानंतर ठेचणीने ठेचून घ्यायचं आहे। असं हे वांग ठेचण्यासाठी बडगीचा वापर केला जातो, म्हणजे असं हे लाकडाचं भांडं असतं, त्याच्यामध्ये वांग्याचं हे भरीत कुटलं जातं। जर का ते नसेल तर असं कोणतंही बाउल घ्यायचं आहे घरातील भांडं आणि त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे। असं छान मऊ होईपर्यंत हे ठेचून घ्यायचं आहे वांग। आता पूर्णपणे मऊ झालेलं आहे, म्हणजे अगदी परफेक्ट छान असं ठेचलं गेलेलं आहे। वांग्याच्या भरतासाठी कांद्याची पात घ्यायची आहे, स्वच्छ धुवून ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी मी आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायची आहे, साधारण 8 ते 10 मिरच्या घेतल्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। चवीनुसार तुम्ही कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकतात। मिरची आणि लसूण टाकायचं आहे, तुम्ही आल्याचा तुकडाही टाकू शकतात, पण आल्याची चव मला भरतामध्ये आवडत नाही म्हणून मी आलं घेतलेलं नाही। फक्त लसूण आणि मिरच्या ह्या अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेला आहे। आता भरीत बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकू। त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहे। असे तळलेले शेंगदाणे ह्या भरतामध्ये चवीला छान लागतात। शेंगदाणे अगदी थोडेसे लालसर झाले का त्यामध्ये हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे लसूण आणि मिरचीचा तो ठेचा टाकायचा आहे, थोडंसं परतून घ्यायचं आहे।
तर मंडळी, या ठिकाणी आपण मिरची जी वापरलेली आहे ती कच्ची वापरलेली आहे, म्हणून छान असं थोडंसं लालसर रंग होईपर्यंत ही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मिरचीचा ठेचा मस्त भाजला गेलेला आहे आणि शेंगदाण्याला सुद्धा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतरच ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, ती कांद्याची पात टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं 1-1 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच आहे, कमी गॅसवरती मस्त हे परतून घेतल्यानंतर अशी मऊ झालेली आहे पात. त्यानंतर हे भरीत आपण कुटून घेतलेलं आहे, ते कुटलेलं भरीत ह्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. परतून घेण्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच 1 चमचा आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर हे भरीत परतून घ्यायचं आहे. परतत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे, म्हणजे कुठेही लागायला नको, करपायला नको. जर का जडलं तर भरताची चवही बदलते आणि रंगही बदलतो, म्हणून गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती साधारण 3 ते 4 मिनिटासाठी हे भरीत आपल्याला राहू द्यायचं आहे. भरीत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं असंच हे भरीत राहू देऊ, गॅसची फ्लेम अगदी कमी करून. आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भरीत प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच करून पहा. कुकर घ्यायचा आहे आणि ह्या वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मीडियम अशी वाटीची साईज आहे आणि ही डाळ सालीसकटची उडदाची ही काळी डाळ आहे, अशा प्रकारची. तर 1 वाटी डाळ घेतलेली आहे. कुकरमध्ये ही डाळ टाकून घेते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ. उडदाची डाळच्या निम्मे चना डाळ घ्यायची आहे आणि चना डाळच्या निम्मे तुरीची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच पाव वाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तुरीची डाळ. 3 डाळी या कुकरमध्ये टाकल्या. यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा रगडून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे 2 ते 3 पाण्याने. आता अशा प्रकारे 3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर ह्या डाळमध्ये साधारण 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि 1 मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. अशा मोठ्या मोठ्या फोडीस केलेल्या आहे कांद्याच्या, तो कांदा टाकायचा आहे आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे. डाळ व्यवस्थित छान अशी मऊसूत शिजावी म्हणून अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि झाकण लावते. कुकर गॅसवरती ठेवते आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्या झालेल्या आहे. कुकरची वाफसुद्धा निघालेली आहे, मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर आता कुकर उघडून दाखवते. डाळ ही मस्त शिजलेली आहे. या डाळीमध्ये आपण जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर कुकरमध्ये शिजत असताना ते ओतू जाते. अगदी डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखादी रवीने. अशा प्रकारे डाळ ही घोटून घ्यायची आहे. डाळ ही अशी छान स्मूथ झाली. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते, गॅस चालू करते आणि कढईमध्ये 1 मीडियम साईजच्या चमच्याने तेल टाकून घेते. इतपत तेल तुम्ही पाहू शकता. साधारण 1 चमचा एवढं तेल घालायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडी हलकी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायचे आहे. त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे. तर मोठे असले तर अशा प्रकारे तोडूनही तुम्ही हे तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊ शकतात. थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे. असं परतून घेतलं तर थोडासा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतर लगेचच 1 मीडियम साईजची वाटी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. हिंग तुम्ही स्किपही करू शकतात आणि परतून घ्यायचं आहे. आता हा कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे. असं अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते. मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे. त्यानंतर चिमूटभर हळद आणि 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, एवढे हे सुके मसाले टाकून परतून घ्यायचे आहे. सुके मसाले असेच तेलामध्ये परतून घेतले तर ते जळतील, व्यवस्थित असे भाजले जाणार नाही.
म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती मसाले हे परतून घेतल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे. त्यानंतरच ही जी डाळ आहे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली ती डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे ह्या प्रकारे. तर मंडळी या ठिकाणी मसाल्यामध्ये ह्या डाळी आपण मिक्स करून घेतल्या. कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा या कढईमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊ. असं व्यवस्थित छान मिक्स झालं का गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे झाकण ठेवून मसाल्यामध्ये ह्या डाळी छान अशा होऊ द्यायच्या आहे म्हणजे भाजीला चव छान येते. अशा प्रकारे त्यानंतर परतून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मात्र पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणीसुद्धा तापवून घेतलं आणि साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी या ठिकाणी वापरायचं आहे. सुरुवातीला साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. पूर्णपणे ही डाळ मिक्स करून घेतली आणि डाळ कितपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे त्यानुसार ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे. जशी थंड होती ही भाजी तशी मात्र घट्ट होते त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकते आणि तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी मी ठेवत आहे कारण शिजल्यानंतर आणखी ती थोडी घट्ट होईल. पूर्णपणे पाणी टाकल्यानंतरच मग मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण घालू शकू. मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे. आता थोड्या वेळासाठी गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे भाजीला. त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. कमी गॅसवरती पुन्हा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटासाठी ही भाजी राहू द्यायची आहे म्हणजे भाजीला छान अशी तरी येईल कमी गॅसवरती जर का भाजी शिजवली तर. तुम्ही पाहू शकतात भाजीमध्ये मी तेल कमीच घातलेलं आहे. अशा प्रकारची ही भाजी आपली झटपट ही तयार झालेली आहे. वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पानं घालायची आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेला आहे. ही जी भाजी आहे म्हणजेच मिक्स डाळीचं वरण तर हे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत चवीला अप्रतिम असं लागणारं असते. अगदी झटपटही होते. घरामध्ये भाजी बनवायला जेव्हा काही नसतं तुम्ही अशा प्रकारचं हे वरण करून पहा. तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे. तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे. जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात. पण 3 प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते. आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा. चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटी होत नाही. तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमच्याने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. मीडियम गॅसवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल. मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे. त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे. छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. थोडीशी तडतडल्यानंतर 2 ते 3 तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालते. ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकते. साधारण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे बारीक अशा त्या परतून घ्यायच्या आहे. थोडंसं परतून घेतल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी कांद्याचे कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर टाकते. अर्धा चमचा धनेपूड घालते
आणि पाव चमचा गरम मसाला टाकते। एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे, छान तरी सुटावी, त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे। जास्तही पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं। 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। टमाटर सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसाले सुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये। असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे। कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्येच थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा। तुम्ही पाहू शकता इतपत साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं। इतपत हे पातळसर आहे, मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्या वरणाला मस्त खडखडून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे वरणाला अशी छान तरी सुद्धा येते। कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरी सुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे। शेवटी भाजीला घरात काही शिल्लक नसते तर अशा वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो। खूप चविष्ट लागते। पाहुणे मंडळी आले तरी सुद्धा ही भाजी आपण करून घेऊ शकतो। तर ही भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 7 ते 8 कांदे घेतले। कांद्याची साल जी आहे ती काढून घेतली। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण कांद्यांना सुद्धा माती वगैरे लागलेली असते। धुवून कोरडे करून घेतल्यानंतर कांदे आपल्याला अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये चिरून घ्यायचे आहे। कांदे चिरून झाल्यानंतर ते एकमेकांना अशा प्रकारे चिटकलेले असतात, तर सगळ्या पाकळ्या ह्या वेगळ्या करायच्या आहे। शक्य तेवढे बारीक कांदे आपल्याला हे चिरायचे आहे, म्हणजे पटकन भाजी शिजत असते। तर ही भाजी चवीला अप्रतिम होत असते। केव्हाही तुम्ही ही भाजी करून घेऊ शकता। तर अशा प्रकारचे मी घेतलेले 1 किलो जे कांदे आहे ते चिरून घेतलेले आहे। तुमच्याकडे कितपत भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकतात। तर आता कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। 1 लहान साईजचा चमचा इतपत तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये हा जो चिरून घेतलेला कांदा आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती कांदा हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। परतून घ्यायचा म्हणजे असा थोडासा लालसर गुलाबी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत कांदा हा परतून घेतलेला आहे। त्यानंतर या कुकरमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। परतून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊ आणि कुकरची 1 शिटी काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती। शिटी कुकरची ही निघालेली आहे। त्यानंतर गॅस बंद करते आणि पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे। वाफ निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते। कांदा हा शिजलेला आहे, कांद्याचे काप। त्यानंतर कढईमध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे एवढं। गॅस चालू करते आणि तेल तापल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। सोबतच 1 चमचा म्हणजे 7 ते 8 कुटून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्यांची पेस्ट टाकायची आहे। ती परतून घेतल्यानंतर या ठिकाणी जो शिजलेला कांदा आहे ना तो आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। फक्त 1च चमचा या ठिकाणी मी कांद्याचे काप हे टाकलेले आहे आणि त्यानंतर सुके मसाले टाकायचे आहे, जसं की चवीनुसार 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचे धने पावडर, पाव चमचा खसखस, चिमूटभर हळद, चिमूटभर गरम मसाला। कांदा यासाठी टाकायचा का सुके मसाले हे जळू नये म्हणून। सगळे हे मसाले परतून घ्यायचे आहे आणि असं छान तेल सुटलं का त्यानंतर हा जो बाकीचा राहिलेला शिजलेला कांदा आहे ना तोही आपल्याला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही भाजी आहे, त्यासोबतच चविष्ट सुद्धा आहे। तर सगळं यामध्ये थोडं पाणी होतं, त्या पाण्यासहितच हा कांदा टाकलेला आहे। आता या भाजीला थोडासा आंबट गोड तिखटपणा येण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकते आणि थोडासा गोड टाकते। तर जशी खानदेश भागामध्ये लग्न पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी बनवली जाते त्यानुसारच ही भाजी त्या चवीची लागत असते। नंतर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण सुरुवातीला सुद्धा मीठ टाकलेलं आहे, हे आपल्या लक्षात असू द्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकतात मस्त घट्टसर भाजी झालेली आहे।
आणि रंगही मस्त आलेला आहे. अगदी पंक्तीतल्या भाजीप्रमाणेच ही भाजी झालेली आहे. तर ही भाजी भाकरी चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकतात, वरणपोळीसोबत किंवा वरणभट्टीसोबत तर चवीला अप्रतिम ही भाजी लागत असते. भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून ती कोरडी करायची आहे. त्यानंतर चिरून घ्यायची आहे ह्या प्रकारे. तर भेंडी अशी मीडियम साईजची आहे, तर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा कट करून घेऊ शकतात. एक भेंडीचे 2 तुकडे करून आतमधून कट करायचं आहे किंवा अख्खी अशी सरळ भेंडी सुद्धा कट करून घेऊ शकतात. हे सर्व काही तुमच्या आवडीनुसार आहे, पण अशा प्रकारची ही भेंडी कट करून घेतली तर अगदी पटकन शिजते. म्हणून भेंडीचे मधोमध 2 भाग करून आतमधून चीर दिलेली आहे. सगळं भेंडी हे चिरून झालेली आहे. त्यानंतर असा एक मीडियम साईजचा कांदा घेतला, थोडासा हा मोठ्या साईजचा आहे. आता घेतलेला कांदा हा चिरून घेते. जास्त काही बारीक चिरायचीही गरज नाही, थोडासा जाडसर जरी चिरला तरी काही हरकत नाही. तर असा हा थोडासा जाडसर कांदा हा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. साधारण 1 पळी तेल इतपत टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जी आपण भेंडी चिरून घेतली आहे ना, ती भेंडी टाकायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे. परतण्याच्या आधी त्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे. साधारण पाव चमचा मीठ टाकून घेतलं आणि भेंडी अशा प्रकारे ही परतून घेतली. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भेंडी ही अशी मीडियम गॅसवरती परतून घेतली. अशी मस्त छान मऊ झाली. त्यानंतर भेंडी ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिठा तेलामध्ये ही फ्राय केलेली भेंडी जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा मस्त अशी लागते. आता भेंडी संपूर्ण ही काढून घेतलेली आहे ताटामध्ये. त्यानंतर एक वाटण करायचं आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकल्या. थोडीशी कोथिंबीर ही टाकायची आहे. एवढं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे बारीक. वाटण हे करून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं मस्त तडतडल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मसाले हे केव्हाही भाजताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. असा हा मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकतो, त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. काही सेकंद हा मसाला असाच मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये. असा थोडासा हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले आपण टाकू. सुके मसाल्यामध्ये सगळ्यात आधी टाकते मी मिरची पावडर. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण हे वापरू शकतात. मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे मिरची पावडर घालते. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. असे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. सगळे मसाले हे मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्या चवीनुसार गरम मसालाही वापरू शकतात. मी पाव चमचा या ठिकाणी गरम मसाला घालते. तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही गरम मसाला या भाजीसाठी वापरू शकतात. मसाले सगळे मिक्स करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. त्यानंतर झाकण ठेवूया मसाल्यावरती आणि 1 मिनिट छान अशी हे मसाले आपण भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटानंतर मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजेच मसाले मस्त व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. आता 1 मोठ्या साईजचा टमाटर घेतला आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले. टमाटरची प्युरी मसाल्यामध्ये घालते आणि परतून घ्यायची आहे. तर लक्षात असू द्यायचं आहे का आपण जो टमाटर वापरलेला आहे तो कच्चाच वापरलेला आहे. कच्च्याच टमाटरची प्युरी आहे, म्हणून मस्त असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस कमी केलेला आहे. झाकण ठेवते. पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. असे छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे टमाटरची प्युरी सुद्धा मस्त अशी ही भाजली गेलेली आहे. त्यानंतरच फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी मैत्रीण होत असते. परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे.
1 मिनिटं असं झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकतात भाजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे. किती मस्त अशी दिसत आहे. तुम्हाला जर का डब्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची ही भाजी बनवून घेऊ शकतात. भेंडी आधी तेलामध्ये फ्राय करून घेतली. त्यामुळे अजिबात ही भाजी थोडी सुद्धा चिकटसर लागत नाही. चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकतात. आता ही भाजी थोडीशी रस्साभाजी करायची आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी टाकताना मात्र आपल्याला उकळतं गरमच पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. जास्तही पातळसर ही भाजी करू नका. थोडीशी घट्टसर अशी ढाबा स्टाईल मस्त चवीला लागते. यामध्ये आपण पाणी टाकलं म्हणून त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. लक्षात असू द्यायचं आहे का सुरुवातीला सुद्धा भेंडी फ्राय करत असताना आपण यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कमी गॅसवरती पुन्हा अर्धा ते 1 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहे. शिजत असताना थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल ही भेंडीची भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कोणतेही आपण जास्तीचे यामध्ये मसाले वापरलेले नाही, तरी सुद्धा किती मस्त अशी ही भाजी चवीलाही लागत असते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी ही भाजी होत असते. तर सोयाबीन वडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या सोयाबीन वड्या पसरट भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गरम असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे. पूर्ण सोयाबीन वड्या बुडतील इतपत पाणी टाकलेलं आहे. अर्धा चमचा मीठ घालते. मीठ सोयाबीन वड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे हे झाकून. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतले. कांदा सुद्धा मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. असा लालसर रंग आला कांद्याला का कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे. आता त्याच कढईमध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे, साधारण पाव वाटी. खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहे. खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे, तर आपल्या चवीनुसार टाकू शकतात. अगदी कमी तिखट असल्यामुळे मिरच्या ह्या मी साधारण 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. लसूणच्या पाकळ्या, मिरच्या आणि खोबऱ्याचे काप छान असं हे भाजून घेऊ. भाजून झालेला आहे. आता कढईच्या आतून काढून घेऊ. हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत 15 मिनिटं सुद्धा झालेले आहे. सोयाबीन वड्या अशा छान भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये. पाण्याच्या आतून ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे. अजून सुद्धा गरमच आहे म्हणून मी झाऱ्याचा वापर करते आणि सगळं पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर ही जी भाजी आहे ना 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी मी तुम्हाला दाखवत आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन वड्याचं प्रमाण कमी अधिकही घेऊ शकतात. शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. ह्या पाण्याचा वापर करायचा नाही. वड्या ह्या मोठ्या बाउलमध्ये पुन्हा टाकते. थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे. म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असते वड्यांमध्ये ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आता वड्या पिळून घेणं म्हणजे काय नेमकं? ज्या नवशिकाऊ आहे त्यांना अजिबात कळत नाही. वड्या पिळून घेणं म्हणजे अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये हातामध्ये ह्या वड्या घ्यायच्या आणि कडकडीत अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे वड्याच्या आतमध्ये असलेलं पाणी संपूर्ण हे निघतं. अशा प्रकारे संपूर्ण वड्या ह्या पिळून घेतलेल्या आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे. कमी तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते. काश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकतात. पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ टाकते. त्यानंतर या रेसिपीचा जो महत्त्वाचं साहित्य आहे ना ते म्हणजे बेसन. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, पण आपल्याला फक्त 2 चमचे इतपतच बेसन पीठ या सोयाबीन वड्यामध्ये घालायचं आहे. असं अंदाजानेही घालू शकतात. मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोयाबीन वड्यांना पूर्ण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, हे बेसन पीठ आहे, छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे. एक प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे पूर्ण वड्या ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये. अशाच बाजूला राहू द्यायचं आहे. तोपर्यंत मसाला सुद्धा थंड झालेला आहे. आपण भाजून घेतलेला होता तो कांदा, लसूण, मिरची वगैरे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे.
त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले. आल्याचा तुकडा टाकून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडरही टाकायची आहे. आता अशी फ्रेश स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते. नुसती भाजी वरतून सजवण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून मसाला हा बारीक केल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो. थोडं पाणी टाकलं आणि मिक्सर लावून हे बारीक असं वाटून घेतलं. असा हा मसाला झालेला आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे. साधारण 1 पळी एवढं तेल टाकते, 1 मीडियम साईजचा चमचा इतपत. तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या सोयाबीन वड्या आहे ना त्या घालायच्या आहे तेलामध्ये. कमी प्रमाणात असतील तर एकदम टाकून घ्या. ह्या थोड्या जास्त प्रमाणामध्ये वड्या आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये ह्या वड्या फ्राय करून घेते. मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटं ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. मस्त छान कुरकुरीतपणा असा खमंगपणा येईपर्यंत ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे. आता फ्राय झालेल्या वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये. राहिलेल्या वड्यासुद्धा त्याच कढईमध्ये टाकायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. नंतर तेल वगैरे काही टाकायची गरज नाही. अशा प्रकारे राहिलेल्या वड्यासुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे. आता कढई स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 तमालपत्र टाकते. थोडेसे लालसरपणा येऊ द्यायचा आहे तमालपत्राला आणि त्यानंतर थोडंसं 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालते. चिमूटभर हिंगही घालू शकतात फोडणीला. त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण मसाल्याचं ते वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असं हे वाटण थोडंसं अगदी काही सेकंद परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला काही मसाले घालायचे आहे. चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरायचं आहे. तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि पाव चमचा गरम मसाला घालते. तुम्ही जोही गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी मी घरी बनवलेला खडा काळा गरम मसाला वापरलेला आहे. संपूर्ण मिक्स करून घेते. आता यामध्ये अगदी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मसाला साची टाकतो काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला पूर्ण ह्या थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाले आपल्याला असेच होऊ द्यायचे आहे. मसाला भाजत असतानाच त्यामध्ये 1 बटाटा हा चिरून घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्येच राहू दिलेला होता स्वच्छ धुवून, म्हणजे तो जेणेकरून लालसर होऊ नये म्हणून. हे बटाट्याचे काप टाकून घेते, मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाला असा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता साधारण 1.5 मिनिटानंतर मसाला मस्त असा भाजत आहे, तेलही सुटत आहे. मसाला असा हा अर्धवट भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे. टमाटरची प्युरी म्हणजे काय तर 1 टमाटर घेऊन स्वच्छ धुवून तो कापून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असंच वाटून घेतला. वाटून घेतलेला टमाटर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे छान असे आपल्याला मसाले संपूर्ण भाजू द्यायचे आहे. लक्षात असू द्यायचं आहे का आपण हा कच्चाच टमाटर घेतलेला होता म्हणून छान असे भाजू द्यायचे आहे. मसाले मस्त तरी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि रंगही छान असा लालसर झालेला आहे. मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतरच मसाले छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे, ज्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या होत्या मसाला लावून. वड्या टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे. संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये आपल्याला हे गरमच पाणी टाकायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान येते. जास्तही पाणी वापरत नाही मी या ठिकाणी. साधारण पाव ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवते.
आता साधारण 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकतात यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे मस्त छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्यांना आणि रंगही किती छान दिसत आहे ना. मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना इथपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा होता. कमी गॅसवरतीच तुम्ही पाहू शकतात बटाटे सुद्धा मस्त असे छान शिजलेले आहे. काटे चमच्याने अशी मी तुम्हाला दाबून दाखवते. लगेचच हा बटाटा दाबला जात आहे. वड्यांच्या मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं होतं म्हणून ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची काही आवश्यकता नाही. गरज भासलीच तर आपल्या चवीनुसार वापरू शकतात. घट्टसर अशा प्रकारचा मसालाही तुम्ही राहू देऊ शकता भाजीसाठीचा, किंवा यामध्ये थोडं आणखी पाणीही टाकून घेऊ शकतात. हे पातळसर भाजी करायची आहे तर यामध्ये आणखी मी थोडंसं पाव ग्लास पाणी टाकून घेते. साधारण अर्धा ते पाऊण ग्लासचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी पाण्याचा. इतपत ही भाजी पातळसर झालेली आहे. आता झाकण ठेवते आणि फक्त भाजीला उकळी येईल तोपर्यंत राहू द्यायचं आहे. भाजीला मस्त उकळी आलेली आहे, छान तरी सुद्धा सुटलेली आहे. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी झालेली आहे. थंड झाल्यानंतर ह्या भाजीला छान असा घट्टसरपणा येत असतो. किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि अगदी आपण मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे. जास्त काही मसाले सुद्धा नाही.